नमस्कार मंडळी, आता नवरात्री येतात आणि आम्ही नवरात्रीत काय मासे खाणव नाही। मग काय केलं, सकाळी सकाळी लवकर बाजारात गेले। बाजारात मस्त असे फ्रेश मासे होते, तर त्यातले घेऊन इले कोळंबी, बोंबील आणि 4 असे तळ हाता एवढे असे 4 तुकडे आणले सुरमईचे। कारण आज माझा झील इलो पुण्यातून, त्याका कसं तो आता गणपतीत एकतर आम्ही मासे खाणव नाही आणि त्याका मासे तिथे पण मिळत नाही। त्यामुळे त्याका असं वाटतं की मुंबईत गेल्या मम्मी मासे करून खालीत, म्हणून तो येतो दर सुट्टीक। तर आता आणले, याचे वाटप करून घेतले आणि फोडणीक लसूण आणि कढीपत्ता टाकले आणि त्याच्यावरती हे वाटप टाकून घेतले। आता वाटणात उकळी इली की त्याच्यामध्ये मग कोकम टाकून घेणार, मासे कोळंबी टाकून घेणार, कोळंबीचा सार आणि चवीनुसार मीठ। तर कोळंबी काय सगळी टाकणार नाही, थोडीशी तळूक पण ठेवतले, कारण त्या का पोरांका आवडता म्हणून। आणि दुसऱ्या काय, आणि बोंबील आणलेले, बोंबिलाचं म्हटलं चटणी करीन, तर दुसऱ्याक पाहिजे होते फ्राय करून, मग ते पण बोंबिलाचं म्हटलं फ्राय करूया, थोडीशी चटणी करूया, ती संध्याकाळी करतले। तर आता इथे आपलं सार तयार झालेलं असा। आता इथे तयार झालेलं कलर बघू शकता तुम्ही, किती सुंदर कलर इलेलो असा। तर बाजू कुतरून ठेवते आणि आता इथे मासे तळून घेते। तर माशांका मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं, पण बोंबलांका थोडं पाणी सुटतं, ते काढून टाकलं आणि त्याका मॅरिनेशन मध्ये आलं, लसूण, मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून घेतले, त्यामध्ये लिंबू पिळले आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकले आणि ते त्याका लावून तुकड्यांका चांगलं लावून ठेवलं आणि सुरमईच्या तुकड्यांका पण तेच लावून ठेवले। सुरमई मात्र मी आगळ टाकले थोडंसं। आणि आता हे तांदूळ आणि रव्याच्या बॅटरमध्ये घोळवून असं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आणि बारीक गॅस ठेवायचं, तरच ते मस्त असे कुरकुरीत होतात। फास्ट गॅस केला तर वरून शिजतात पण आतमध्ये कच्चे राहतात, म्हणून जास्त घाई करूची नाही। बारीक गॅसवर बोंबील दोन्ही साईडनी मस्त असे कुरकुरीत तळून घेतले, बघू शकता तुम्ही, मस्त असे कुरकुरीत झालेले असत। आता काय करते, ह्याच पॅन मध्ये सुरमई आणि कोळंबी पण तळून घेते। तर आता हे बाजूक करून ठेवते आणि सुरमई आणि कोळंबी पण त्यात टाकून घेते आणि मस्त असे तळून घेते। तर तुमका माझी मालवणी भाषा कशी वाटली, तर तुम्ही म्हणशाल की ह्या कोकणातल्या असून यांना मालवणी येणार नाही, तुमचं बरोबर असा। त्याचं असं की माझं संगमेश्वरचं माहेर आहे आणि तिथे काय मालवणी बोलत नाहीत, आणि त्यामुळे काय होतं, माझं मालवणी बोलण्याचा कधी प्रश्नच आला नाही। तर आणि जो घो केलो तो मालवणचं, तो आता काय होता, माझा प्रॉब्लेम होता, गावात गेले की मका समजता पण बोलूचा थोडा प्रॉब्लेम होता, म्हणून मी ते आता ट्राय करायचं ठरवलेलं आहे। तर तुम्ही समजून घ्या, थोडी मराठी त्याच्यामध्ये मिक्स असणारच आहे। तर मका सांगा काय काय चुकता। इथे आपलं ताट रेडी आहे, तर या सगळ्यांनी जेवूक। आणि तुमका माझी मालवणी भाषा आणि माझी रेसिपी आवडली असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मका कळवा माझं काय काय चुकतं आहे ते कमेंटमध्ये। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।